प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही सर्व ठीक आहात ना? आनंदी आहात का? आनंदी राहा. प्रभू सर्व काही सांभाळून घेईल. तो तुमच्यासोबत नाही का? मग घाबरण्याचं कारण काय? तुम्ही आनंदीच राहा, ठीक आहे? हे ठिकाण कसं आहे? छान आहे का? म्यानमारमधील यांगून शहरात एक सुंदर आणि मोठी नदी आहे, जी शहराच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बरं, तुम्ही विचारत आहात का प्रभू तुम्हाला काय सांगतोय? बायबलमधील एक वचन पहा. प्रेषितांची कृत्ये अध्याय 18 वचन 10 मध्ये प्रभू असं म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण मी तुझ्यासोबत नेहमीच आहे आणि कोणीही तुला इजा करण्यासाठी तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार नाही. अजिबात घाबरू नकोस. तुम्ही ज्या ठिकाणी सेवा, काम किंवा तुमचा व्यवसाय करता तिथे काही गंभीर समस्या आहे का? तुमच्या सेवेला अडथळा आणण्यासाठी, तुमचं चर्च किंवा व्यवसाय बिघडवण्यासाठी वाईट आणि मत्सर करणारे लोक उभे राहिले आहेत का? ते तुमचं काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत का? ते तुम्हाला धमकावत आहेत का? प्रभू म्हणतो, घाबरू नकोस. हे सगळं घडू शकतं. तुमच्या भोवतीचे लोक मत्सराने तुम्हाला नष्ट करण्याचा कट रचू शकतात. ते जादूटोणा देखील करू शकतात. ते तुम्हाला इजा करण्यासाठी सर्व प्रकारचं वाईट करू शकतात. ते अधिकाऱ्यांना किंवा गुंडांना भडकवू शकतात. ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. ते तुम्हाला हाकलून देण्याचा किंवा गुदमरवण्याचा प्रयत्न करू शकतात. पण घाबरू नकोस. तुझ्या परिस्थिती पाहून व्यथित होऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे. कोणताही संकट तुझ्यापर्यंत येण्याआधी मला पार करावा लागेल. मी तुला मदत करीन. कोणीच तुझ्यावर हल्ला करू शकत नाही. कोणीच तुला हात लावू शकत नाही. मी वचन दिलं नाही का? जो तुला स्पर्श करतो तो माझ्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो. घाबरू नकोस असं प्रभू म्हणतो. माझ्या सेवा काळात अनेक धमकीच्या परिस्थिती आल्या. ते मला हल्ला करायला, मारायला आणि बडदायला आले. ते माझ्या विरुद्ध बोलले, अपमान केला आणि निंदा केली. त्यांनी काहीही करून मला खचवायचं आणि गुदमरवायचं ठरवलं होतं. त्या काळात प्रभू प्रकट व्हायचे आणि म्हणायचे, घाबरू नकोस. हे सगळं पाहून व्यथित होऊ नकोस. मी आहेच असं अनेकदा सांगून आणि मला इतकी वर्ष मार्गदर्शन करून तोच मला शेवटपर्यंत मार्गदर्शन करेल. परिस्थितीला घाबरू नकोस. ती बदलून जाईल. तुझ्या मनात जसं आहे तसं कोणीच तुला इजा करू शकत नाही. हे सगळं निघून जाईल. धैर्य राख. एकदा म्हण, येशू, मी विश्वास ठेवतो आणि आता मी अजिबात घाबरणार नाही. तू माझ्यासोबत आहेस. मला काहीही अपाय होणार नाही. कोणीच माझ्यावर हल्ला करू शकत नाही. कोणीच माझ्या कुटुंबाच्या, व्यवसायाच्या, कामाच्या किंवा सेवकाईच्या बाबतीत वाईट करू शकत नाही. मी यावर विश्वास ठेवतो. तो भीती दूर केल्याबद्दल तुझे आभार. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.